कविता पहिल्यांदा जेव्हा मला रोहिणीताईंनी पाठवली तेव्हा ती पहिल्यांदा वाचतानाच मला रडू आलं होतं. त्यामुळे मला माहीत होतं की या कवितेचा इम्पॅक्ट काय असू शकतो. पण त्याचबरोबर जबाबदारी जास्त होती की ती त्या पद्धतीने वाचली गेली पाहिजे आणि त्यातनं जो काही इमोशन्स आहेत ते सगळ्या प्रेक्षकांपर्यंत व्यवस्थित पोहोचले पाहिजेत. हे जास्त ट्रिकी होतं माझ्यासाठी आणि स्वतःच रडायचं नाही हे मी ठरवलेलं होतं वाचताना. कारण बरेचदा असं होतं की ते इतकं इमोशनल लिहितात रोहिणीताई की स्वतःलाच रडायला येतं. त्यामुळे मी स्वतःला कंट्रोल ठेवलं होतं आणि ऑफकोर्स रोहिणीताईंनी मला खूप कॉन्फिडन्स दिला होता की तू करशील आणि त्यांनी माझी निवड केली हेच माझं भाग्य आहे मुळात. कारण इथे एवढे दिग्गज आहेत, आपल्या इंडस्ट्रीत पण खूप दिग्गज मंडळी आहेत, पण त्यांनी माझ्यासारख्या एका नवीन मुलीची निवड केली हे माझं भाग्य पण आहे. मला असं वाटलं की जुई अतिशय सुंदर तऱ्हेने ही कविता सादर करेल, पण ही कविता जेव्हा वाचायचा विषय निघाला तेव्हा माझ्या डोळ्यासमोर हीच आली. ही खूप छान वाचेल कविता. आणि खूप खूप छान वाटलं मला आणि मुळातच अशा प्रसंगाचा रोहिणीताईंच्या लाईफमधला हा एक खूप महत्त्वाचा प्रसंग आहे. त्याचा मी भाग होऊ शकले त्यासाठी रोहिणीताई खूप 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 थँक्यू. रोहिणी मॅम यांनी लिहिलेलं कल्याणी पात्र तू साकारलं सो त्याच्यावर थोडं. मी सांगितलं ना मगाशी की मला जेव्हा कळलं की पुढचं पाऊलचा स्क्रीनप्ले पण रोहिणीताईच लिहित आहेत, टायटल सॉन्ग त्यांनी लिहिलं होतं, शिवाय कल्याणीच्या आयुष्यातले वेगवेगळे टप्पे त्यावर घडलेली वेगवेगळी गाणी पण त्यांनीच लिहिलेली होती आणि ती गाणी मी आजही ऐकते आणि त्या गाण्यांना जो काही अर्थ आहे, जे काही इमोशन्स आहेत त्यामध्ये, ते आपण म्हणतो ना की एका स्त्रीचं मन स्त्रीच जाणते आणि त्यांना ते करेक्ट कळतं. स्त्रियांचे विषय हाताळणं हे त्यांना करेक्ट कळतं आणि त्यामुळे कल्याणी साकारताना हे तितकंच डिफिकल्ट गेलं होतं मला. आणि ऑफकोर्स मी जसं म्हटलं की त्यांच्या लेखणीमध्ये एक रिदम आहे, तर त्यामुळे आम्हाला जे लिहून यायचं आणि त्याचबरोबर डायलॉग्स मिथिला सुभाषताई लिहायच्या, तर ह्या दोघींचं जे कॉम्बिनेशन होतं ना ते खूपच अफाट होतं आणि म्हणून मजा यायची काम करायला. तुम्ही काय सांगाल? खरंच म्हणजे खूप दिवसांपासून इच्छा होती की कविता संग्रह प्रकाशित व्हावा. माझे वडील कवी वसंत रिनावे हे पण लेखक होते आणि मी कविता लिहाव्यात, मी मोठं व्हावं, मी नाव करावं असं त्यांना मनापासून वाटायचं. पण माझं कुठलंही करिअर सुरू होण्याच्या आधीच ते गेले. पण असं म्हणतात ना की तुमच्या डोक्यावर हात ठेवून जातात तुमचे आईवडील, तसा त्यांचा आशीर्वादाचा हात माझ्या डोक्यावर होता. म्हणूनच की काय मी इतकी वर्ष इतकं लिखाण करू शकते की म्हणजे माझ्या रूपाने तेच लिहित आहेत असं मला वाटतं. कारण त्यांची इच्छा होती लिखाण करण्याची, अकालीच ते गेले. तर आज ते असते तर त्यांना सगळ्यात जास्त आनंद झाला असता असं मला झालं आहे. आणि इतर जसे माझे जवळचे लोक आहेत त्यांना वाटतं की मी आणखी लिहावं, तसा माझा प्रयत्न असेल की आणखी लिहित